भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, त्यांना नवचेतना निर्माण होते ती भागवत कथा ऐकल्यामुळं। अशीच एक भागवत महात्म्याविषयी कथा दुसरी एक येते, त्याला गोकर्ण उपाख्यान म्हणतात। काय म्हणतात? गोकर्ण उपाख्यान। उपआख्यान का म्हणायचं त्याला? हा मूळ कथा नाहीये, ही मूळ कथेला लागून एक दुसरी कथा येते, त्याला उपाख्यान असं म्हणतात। उपाख्यान। नारद आणि सनकादिक त्यांचा संवाद चालू आहे। भागवतामुळं कोणाकोणाचा उद्धार होतो असा प्रश्न विचारला। त्यावेळेला सनत कुमार सांगतात, भागवत ऐकल्यामुळं माणसाचा तर उद्धार होतोच होतो, पशु पक्ष्यांचा देखील उद्धार होतो। पशु पक्ष्यांचा, चार पायाचे, त्यांचा उद्धार होतो। बरं, त्यांचाही होईल। जे भूत प्रेत पिशाच्य योनीमध्ये गेलेले जीव आहेत त्यांचा देखील उद्धार होतो। म्हणजे कोणाचा झाला सांगा? म्हणजे लगेच सांगतो। 5:30 वाजले, गडबड करू नका, मला सांगितलेल्या वेळेमध्ये थोडासा वेळ बाकी आहे, त्याच्यामुळं गडबड करू नका म्हणले, सांगतो। म्हणजे ठीक आहे, सांगायची ना, तुम्ही हो म्हटले तर सांगतो। झोपल्या का काय? तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावर, ऐका, तुंगभद्रा नावाची नदी, दक्षिण प्रांत। प्रत्येक कथा ही तुमची आमची सगळ्या जीवांची कथा आहे बरं का। ही फक्त कोण्या ग्रंथातली, पुस्तकातली अशी कथा नाहीये। ही मायबापो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाची कथा म्हणजे ही भागवत कथा आहे। तुंगभद्रा। तुंग म्हणजे काय आणि भद्र म्हणजे काय? तुंग म्हणजे श्रेष्ठ आणि भद्र म्हणजे विशाल। अशा तुंग म्हणजे श्रेष्ठ, भद्र म्हणजे विशाल, अशा श्रेष्ठ आणि विशाल अशा परमार्थाच्या सागरामध्ये, ऐका, परमार्थाच्या नदीच्या काठावर दक्षिण प्रांत, आणि त्या दक्षिण प्रांतामध्ये उत्तम नावाचं नगर, उत्तम नगर, आणि त्या उत्तम नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाचं नाव आत्मदेव। आत्मदेव। मी सांगितलं तुंगभद्रा नदी म्हणजे कोणती नदी? परमार्थाची श्रेष्ठ नदी म्हणजे ही तुंगभद्रा नदी। चला, दक्षिण प्रांत आणि उत्तम नगर म्हणजे कोणतं उत्तम नगर? साधू संतांनी या शरीराला बऱ्याच ठिकाणी वाईट आहे म्हटले। काय म्हटले? वाईट आहे। हा देह नाशिवंत, किती वाईट आहे, किती वाईट आहे हा देह, किती वाईट। वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी, किती घाण शरीर। शरीर दुःखाचे भांडार, रोगाचे कोठार। उलट झालं का? दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार। नाही अपवित्र शरीरा ऐसे, या शरीरा एवढं अपवित्र काहीच नाही म्हटले, बरोबर? काहीच अपवित्र, ये इतकं शरीर अपवित्र आहे। पण काही ठिकाणी या शरीराला इतकं श्रेष्ठ मानलं, इतकं श्रेष्ठ का? कारण याची देही घडे देवाचे भजन, या देहातच येऊन भजन करता येतं, बाकी कोणत्याच देहामध्ये नाही। म्हणून या देहाला धन्यता दिली, धन्यता। आणि या देहाला उत्तम आहे म्हटले, उत्तम। सांगतोय का? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय, शरीरे साधी परब्रह्मा। शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म। या देहातच येऊन भगवंताचं भजन करून स्वतः देव होऊन जाता येतं। राम म्हणता रामची होईजे, आणि पदी बैसोनी पदवी घेईजे।
राम होताय तर राम, मग या शरीरा एवढं दुसरं चांगली गोष्ट जगात दुसरी काय असेल? म्हणून याला उत्तम म्हटलं. तेच हे उत्तम नगर आहे. कोणतं नगर? हे शरीर म्हणजेच उत्तम नगर. आणि या उत्तम नगरामध्ये राहणारा तो आत्मदेव ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून या शरीरात राहणारा आत्मा आहे. या शरीरामध्ये राहणारा आत्मा म्हणजेच आत्मदेव ब्राह्मण आहे. बरोबर झालं? क्लिअर? चलू पुढं. अजून काय सांगायचं असलं सांगा. हा, असा आत्मदेव ब्राह्मण, त्याला एक पत्नी आहे. त्याला एक पत्नी आहे, तिचं नाव धुंदुली. माणसाला तर पत्नी आहेच आहे, आत्म्यालाही पत्नी आहे. या पत्नी नावाच्या शत्रूपासून कोणीही सुटलं नाही. आत्मा सुद्धा सुटला नाही हो. आत्मा सुद्धा. आत्म्याची पत्नी कोण? बुद्धी. बुद्धी. त्या बुद्धीनं भल्याला शंकरासारख्याला वाटावर आणलं. राजे हो, तुमचं आमचं काय घेऊन बसला? चला, त्या आत्मदेव ब्राह्मणाचं सांगायला बरं का, सागर तुमचं नाही. धुंदुली तिचं नाव. त्या आत्मदेवाची पत्नी होती धुंदुली. आणि ती धुंदुली सगळं वैभव आहे घरामध्ये, सगळं वैभव. पण एक दुःख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे हो? रामदास स्वामी म्हणतात, विचारी मना तूच शोधून पाहे, जय जय रघुवीर समर्थ. कोणीच नाही, कोणीच. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जंगम दुखिया. काय ते कबीरजीचं आहे, थोडे थोडे सब दुखी. जगामध्ये सुखी फक्त कोणाला म्हटले? देवाचे भक्तच. फक्त देवाचं नाव घेणारा सुखी आहे. बाकी सगळे थोडे थोडे सगळे दुःखी आहेत. हो, याच्याकडे सुद्धा एक दुःख होतं, त्याला पोटी संतान नाही. पोटी संतान नाही. सगळे सुख आहेत घरात. सगळे लोक त्याला बोलायला लागले, अरे तुला मूलबाळ नाही, तुझा उद्धार कसा होईल, मोक्ष कसा मिळेल? बायको सुद्धा म्हणायला लागली. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. बायको सुद्धा म्हणायला लागली, मूलबाळ नाही. मग काय करायचंय? कंटाळला, जीवनाला कंटाळला, निघाला वनामध्ये. मरणार म्हणला आता जीवच देणार. जीव दिल्याशिवाय घरला वापस येणारच. जीव दिल्यावर घरला वापस येतात का? झोपल्या का काय? आत्महत्येचा विचार केला, म्हणला मरणारच आता, परत येणारच नाही घराकडे. विचार केला मरायचा आणि जाऊन बसला वनामध्ये झाडाखाली. होते असे एखादी वेळेस. एक जण पटरीनं चालला होता. पटरीनं कुठं? रेल्वे पटरीनं. हातामध्ये एका टिफिनचा डबा आणि एका हातामध्ये पाण्याची बाटल. सागर महाराज, त्याला मी विचारलं, अरे बाबा असा पटरीवरून कशामुळे चालायला? गाडी येईल मरशील ना तू. ते म्हणलं जीव द्यायलाच चाललोय, रेल्वे खाली जीव देणार. म्हणलं जीव द्यायला चालला तर एका हातामध्ये टिफिनचा डबा आणि पाण्याची बाटल कशाला? ते म्हणलं गाडी जर लेट झाली का उपाशी मरू का? या आत्मदेवाचे तसंच झालं. या महाराज रामकृष्ण, या पुढं, या पुढं, या. काय अडचण नाही, आहे जागा. या बाबा बस. इकडे बसा, इकडे बसा, बसा, बसा. नाही इकडे बसा. आत्मदेवाचं चरित्र पाहतोय आपण. आत्महत्येचा विचार तर केला, पण माणसाच्या मनामध्ये जेव्हा दुःख असतं त्यावेळेला माणसाच्या मनाची मानसिक अवस्था कशी विचलित असते ते पहा. हो, विद्वान आहे. किती विद्वान! व्यास महाराज वर्णन करतात, आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदा श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करा. दुसरा सूर्य आहे ज्ञानाचा, तो दुसरा सूर्य. इतका विद्वान, पण मनामध्ये एक खंत आहे, त्याच्या एक दुःख आहे, ते म्हणजे पोटी संतान नाही. या दुःखानं भल्या भल्याला छळलं, भल्या भल्याला बरं का. राजा दशरथासारखा तेवढा वीर तेजस्वी असलेला त्याला सुद्धा ही खंत सतावते. म्हणून
बंद झाले, हे बंद झाले इकडचं. विचलित आहे त्याची मन. हा झालं चालू, आता आपोआप चालू बंद, आता बंद झालं पुन्हा. विचलित आहे मनाची अवस्था, चल बिचल. पण त्याच वेळेला त्याने एक समोरून साधू येताना पाहिले, साधू साधू. आणि मी नेहमी सांगतो, ज्या वेळेला अनपेक्षितपणे, मी काय म्हणतोय लक्षपूर्वक आहे का, अनपेक्षितपणे तुम्हाला एखाद्या साधूचं दर्शन होईल ना, त्यावेळेला समजून जा तुमचं भाग्य बदलण्याची वेळ आलेली आहे. महाराज, ज्या वेळेला तुमच्या घरी तुमच्या समोर अनपेक्षितपणे, बरं का, बोलावल्यावर आमंत्रण दिल्यावर तर माझ्यासारखे कधी यायला तयार आहेत, पण अनपेक्षितपणे, आणि तोही खरा साधू असावा. काय म्हणतोय मी, आमच्यासारख्याला साधू नाही म्हणायचं, साधू नाही म्हणायचं. हा, साधू नाही, आम्ही साधू नाही, फक्त संतांचं भांडवल तुमच्यापर्यंत आणून देणारे आम्ही. मी तो हमाल भारवाही, असं काम आहे आमचं. त्या हमालाचाही हमाल होता आला आम्हाला, तरी आम्ही धन्य झालो म्हणावं लागेल. पण एका साधूचं दर्शन झालं आणि भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. भाग्य बदलायची वेळ आली, समजून जा. साधू महाराज जसे जवळ आले, बस साधू महाराजाचे पाय धरले. कोण? आत्मदेवानं. आणि आत्मदेव रडतोय साधू महाराजाच्या पायावर डोकं ठेवून, डोकं ठेवून. माणसानं रडावं, रडावं माणसानं, बिंदास मन हलकं केलं पाहिजे. पण कुठं? शेजारनी जवळ. ती काय दुःख हलकं करणार? तीही तुमच्यासारखी संसारात मोहमायेनं दुःखानं ग्रासलेली. शेजारी, शेजारीन, नातेवाईक हे दुःखातून बाहेर काढणार आहेत? नाही, दुःखातून मार्ग दाखवणारे साधू संत आहेत. खऱ्या साधूची भेट नाही झाली तर ग्रंथ आहेत, संत ग्रंथ. याच्याशिवाय माणसानं, मला तर वाटतं, माथा नाही झुकवला पाहिजे. जर माथा ठिकाणावर आणायचा आहे तर गाथा वाचला पाहिजे. माथा ठिकाणावर आणायचा आहे, वैष्णव वेद आहे त्याच्यावर लिहिलेलं. काय लिहिलंय? वैष्णव वेद, 5वा वेद आहे तो. गाथा वाचला पाहिजे. कोणत्या, असं म्हणत नाही मी तुकाराम महाराजाचाच वाचा, प्रत्येक साधू संतांना लिहिलेलं एक एक अक्षर, एक एक अक्षर. हो, डोकं झुकवायचंय ना साधूच्या चरणावर, नाही तर मग ग्रंथापुढं. आजच्या समाजामध्ये खरा साधू भेटणंच अवघड, भेटला तरी ओळखणं अवघड. काय म्हणतोय मी? बहु अवघड आहे संत भेटी. भेटले तर भेटले, पण ओळखता येतीलच माहित नाही. कारण ते काय साधू म्हणजे काय वेगळे असतात असातला प्रकार नाही. तुमच्या आमच्या सारखेच. संत नवती जगा माझी मान, जगा माणसाच्या सारीके. तुमच्या आमच्या सारखे दिसणारे. मग ओळखायचं कसं? नाही ओळखता आले तर मग ग्रंथ आहेत. आत्मदेवानं चरण धरले साधू महाराजाचे आणि पायावर डोकं ठेवून रडतोय, रडतोय. अरे काय झालं रे? कशामुळे रडतोयस? कोण तू? मी आत्मदेव. अडचण काय तुझी? महाराज, माझ्या पोटी संतान नाही हो. अरे आहेत ते तरी कोणते दिवे लावलेत त्यांनी? मायबाप दशमात पाठवायलेत पोरं. मग तुला नाही तर बिलकुल तू खुश राहा ना. ज्यांना 4 आहेत त्यांना जाऊन विचार, तू किती मजेत आहेस म्हणावं. कोणाला 2 आहेत, कोणाला 4 आहेत. मायबापानं काबाड कष्ट करून शिकवले पोरं, पण मायबापाला गावातच सोडून सगळेजण पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊन राहत आहेत. आणि मायबापाला सोडलं त्यांच्याच हालवर. तारुण्य गेलं त्यांचं मेहनत करता करता, मुलाबाळांचं पोट भरता भरता. आणि म्हातारपणी सुद्धा आता स्वतःच्या हातानं भाकऱ्या करून थापून खावा लागतात. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी? मग मुलं असलेले बरे का नसलेले बरे? आहेत ते का मारतात काय? मग पण एक विचार करण्यासारखी गोष्ट. मी नाही सांगत, ते आत्मदेवाला ते महाराज सांगू लागले होते साधू. अरे बाबा, एक फार मोठे डॉक्टर होते, ते साधू सांगू लागले बरं का. फार मोठे डॉक्टर. आणि इथं लातूर जवळ एक वृद्धाश्रम आहे, मला नेमकं नाव आठवण झालं त्या वृद्धाश्रमाचं, पण ही मागच्या वर्षीची घटना आहे. एक
मुलगी आणि एक मुलगा. मुलगा अमेरिकेमध्ये डॉक्टर, मुलगी इंग्लंडमध्ये इंजिनियर. पण इथं बापाची काळजी घेण्याला कोणीच तयार नाही, कोणीच. शेवटी त्या बापाला वृद्धाश्रमात राहावं लागलं. वृद्धाश्रमामध्ये, वृद्धाश्रम म्हणजे मायबाप ज्याला ज्याला नकोशे वाटायलेत त्यानं ते घरातून काढायचे आणि तिथं नेऊन सोडायचे. त्याला वृद्धाश्रम म्हणतात. त्याला नाव किती गोंडस दिलं पहा ना आपल्या लोकांनी. असा डॉक्टर मरणाच्या दाढेत पोहोचलाय. मुलाला आणि मुलीला त्या वृद्धाश्रमाच्या चालकानं, मालकानं 100 फोन केले, पण ते मुलगा आणि मुलगी उत्तर सुद्धा फोनचं द्यायला तयार नाहीत. पण जेव्हा त्यांचा बाप, तो डॉक्टर, करोडो रुपयाची संपत्ती कमावून तो मेला, मेल्याच्या नंतर देखील फोन केले त्या वृद्धाश्रमाच्या मालकानं. 100दा फोन करूनही उचलत नाहीत. आणि ज्या वेळेला फोन उचलला त्यावेळेला सांगितलं, आमचा बाप आमच्यासाठी तेव्हाच मेला होता, आता तुम्ही त्याची अंत्यविधी करा नाहीतर न करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. काय करायचे मुलं? सत्य घटना ही. आणि ह्या कलियुगात ह्या घटना वाढत चालल्यात, वाढत चालल्यात. आणि एक लक्षात घ्या, फक्त धन संपत्ती कमवणं म्हणजे खूप कमवलं असं काही नाही. पैसे कमवणं फार सोपं झालं हो कलियुगामध्ये, फार सोपं झालं. पण संस्कारी मुलं कमावणं, आपली येणारी पिढी संस्कारी घडवणं, संस्कार कमावणं, हीच खरी कमाई आहे. हे जे बसलेले की नाही, हे टोप्या घालून, गंध लावून, कपाळाला गळ्यात माळ घालून, बस एवढं जरी कमावता आलं ना आयुष्यामध्ये, बस हीच खरी संपत्ती आहे. नाहीतर बऱ्याच गावामध्ये अशी परिस्थिती आहे, 15 वर्षाचे पोरं दारू प्यायला लागलेत हो. तरुणी आपली येणारी पिढी मातीत चाललेली आहे. मग लाखो रुपये खर्च करून आपण जो सप्ताह करतोय, याच्यातून 4-2 लोक तरी या चांगल्या मार्गामध्ये लागले, कोणी वाईट मार्गामध्ये वाया गेलेले असतील. तर 4-2 लोकांनी जर समजा, मी बाबा संप्रदायात येऊन माळ घालायला तयार आहे, पंढरीची वारी करायला तयार आहे, कपाळावर बुक्का लावायला तयार आहे, एवढा जरी एक जरी म्हणला ना वर्षाकाठी, आपले लाखो रुपये खर्च केल्याचं चीज झालं. संस्कार महत्वाचे आहेत, संस्कार. चला, साधून सांगितलं, अरे या जन्मात मुलगा होणारच नाही तुला. लगेच चेहरा पाहिल्याबरोबर सांगितलं, एका जन्मात काय 7 जन्मापर्यंत मुलगा नाही तुझ्या नशिबात. मग तर ते आत्मदेव अजून जास्तच रडायला लागला. अरे मग आता कशाला रडतोयस? तुला कळालं ना मुलगा नाही तुझ्या नशिबात, रडू नको ना. ते म्हणला, महाराज या जन्माचं दुःख होतं, मुलगा नाही. तुम्ही तर मला 7 जन्माचं दुःख सांगून मला 7 जन्म दुःखात ढकललं, 7 पट दुःख वाढलं माझं. आता तर मी नक्कीच मरणार म्हणा. साधू महाराजानं कपाळाला हात लावला, हे काय ताप झाला म्हणून. माझ्या माघारी मेला असतं तर मेला असतं, पण माझ्या समोर मला सांगून मरते म्हणजे याच्या आत्महत्येचं पातक माझ्या डोक्यावर. मग मला मुलगा द्या, नाही तर तुमचे पाय सोडणार नाही, नाही तर मरतो म्हणला. काय करू सांगा. साधू महाराजांना आपली सगळी तपश्चर्या पणाला लावली बरं का. काय करू शकत नाही हो खरा साधू. मेले माणूस जिथं उठविलं, मेलेला उठवू शकते ते. त्याला म्हणायचं साधू. हो, दगडाचा नंदी उठवावा का? दगडाचा नंदी हो, जिवंत तर कोणी उठविल. दगडाचा नंदी उठवला. काय बेलेश्वरात येत, बेलेश्वरात उठविले. एक फळ त्या साधू महाराजांनी त्या आत्मदेवाला दिलं आणि सांगितलं, तुझ्या बायकोला दे, लवकरच तुला गोड बातमी कळेल. आत्मदेव आनंदात खुश झाला, पाया पडला पुन्हा एकदा साधू महाराजाच्या, पळत घराकडे आला. घरी आल्याबरोबर पाहिलं, महिला मंडळाची मीटिंग चालू होती. कशाची? बचत गटाची. तुमच्याकडे आहेत की नाही? भरपूर बचत गटाची मीटिंग. आणि बचत गटाची मीटिंग चालू होती. आत्मदेव आला, त्यांना असं बोलवलं, हा इकडे ये म्हणला, इकडं ये, इकडं. धुंदुली उठली, सांगितलं तुम्ही बसा का, मी आता जाऊन येते. तुम्ही काय झालं? ते आलंय. कोण आले? शेतातला गडी. बायका तोंडावर मालक, अहो असत, हा. आणि माघारी गेलाय नळदुर्गाला, येईल आता. सालगडी आहे तुझ्या बापाचा. असं झालंय. खरंय का नाही यादव महाराज? चला, धुंदुली
साधू महाराजांना एक फळ दिले आणि हे फळ खाल्ल्याच्या नंतर लगेच गोड बातमी कळेल आपल्याला, मुलगा होईल. आणि साधू महाराजांचा शब्द खाली जाणार नाही बरं का. धुंदुलीनं फळ हातात घेतलं आणि आत्मदेव बाहेर गेला. आत्मदेव घराबाहेर पडला. पुरुषाचं कामच असतं, घरात महिनाभर पुरायचं राशन आणून टाकायचं, बाकी घर चालवायचं कोण? सासू सासऱ्याची सेवा सुनबाईच्या हातात आहे सगळं. मालकाचं काहीच नाही हो. त्यानं महिनाभराचं आणून टाकलं की त्याचं काम संपलं. चालू बंद व्हायला हे मॉनिटर काय त्याच नंतर पाहू. ठीक आहे चालतं. आत्मदेव निघून गेला. पण महिला मंडळी समोर तो प्रश्न मांडला ना, माझ्या नवऱ्यानं हे फळ आणून दिले, खाऊ का नको ग? नवऱ्यावर विश्वास नसते बायकांचा. विश्वास जास्त कोणावर? शेजारणीवर. अगं खाऊ नको, मूलबाळ नाही म्हणून आधीच तुझ्यावर चिडलेलं आहे, काही खाऊ घालून मारून टाकील, आणील दुसरी. नवऱ्याचा काय भरोसा? नवऱ्यावर भरोसा ठेवावा का? नवऱ्यावर भरोसा ठेवू कशा माना हलवतात बघा. ज्याच्या संग 7 जन्म संसार करायचा आहे त्याच्यावर विश्वास नाही आणि शेजारणीवर विश्वास. अगं फेक ते फळ, कशाला खातेस? फेकलं फळ, खाल्लं गाईनं. अंगणामध्ये जी बांधलेली होती, गाईला दिवस आहेत गाईला. विचार कर, साधूचं तप आहे ते, साधूचं तप वाया नाही जाणार. तिने विचारलं त्या महिला मंडळीला, काय करू ग? जर नवऱ्यानं विचारलं तर सांग की खालं म्हणून. मग दिवस आहेत का? हो सांग राहिले म्हणून. ती म्हणले मग मूळ बाळ झालं तर? एक जण तिच्याच नात्यातली कोणीतरी लांबची बहीण होती. लय बहिणीचे प्रकार, मामे बहीण, आते बहीण, साखर बहीण, गुरु बहीण, काय लय. महिला मंडळीला नाते विचाराव. हा मावस बहीण. ते म्हणले मला होणार आहे, माझ्या घरी उत आलाय, न मागता 10 झाले. किती झाले? न मागता 10. तुला देते म्हणले झाल्यावर. मग तुझ्या नवऱ्यानं विचार, मी सांगते मेलं, तू म्हण झालं. ठीक आहे म्हणले. मग सोंग करावं लागणार. सोंग करायचं ठरलं. कसं? चिरगुटे बांधोनी वाढविले ताळी ताळी, चिरगुटे बांधोनी वाढविले चिरगुटे बांधोनी चिरगुटे बांधोनी वाढविले पोट, गरवार बोभाट जना माझी. एक 8 दिवसाला 15 दिवसाला एक कपडा पोटावर बांधायचा. 9 महिने पूर्ण झाले. गाईला देखील दिवस आहेत, लक्षात ठेवा. दिवाळीच्या निमित्तानं म्हणा गेली माहेरामध्ये, आणि तिची ती नात्यातली लांबची बहीण ती पण माहेरात. ती प्रसूत झाली. तिनं तिचं बाळ या धोंदोलीला दिलं, धोंदोलीला. आणि ती बाळाला घेऊन घरी आली. त्या आत्मदेवाला सांगितलं, मालक. आनंद वाटला त्याला, पण मुलगा झाला. गाय देखील प्रसूत झाली आणि गाईला मुलगा झाला. गाईला वासरू नाही झालं म्हणायचं, गाईला मुलगा झाला. फक्त गाई, त्या गाईसारखे कान होते त्याचे, म्हणून आत्मदेवानं आनंदानं त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण. आता म्हणलं आपल्या मुलाचं नाव ठेवू. म्हणले खबरदार, तुम्हाला अधिकार नाही. माझा मुलगा आहे आणि त्याचं नाव ठेवायचा माझाच अधिकार. मी नाव ठेवणार. म्हणले काय? माझं नावाचं प्रतिबिंब त्याच्या नावात दिसलं पाहिजे. माझा मुलगा म्हणून ओळख असली पाहिजे. हो, माझं नाव धुंदुली, त्याचं नाव धुंदुकारी. पहा तुम्ही. दोघांनाही गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये पाठवलं. पण आश्रमामध्ये जाऊन गुरुकुलात शिकणारा हा धुंदुकारी नव्हताच. पण उलट गोकर्ण जो गायीपासून झालेला तो बाळ होतं, ते बाळ होतं अतिशय तेजस्वी आणि विद्वान होतं. गायत्री मंत्र, सगळा वेदांचा अभ्यास, सगळा त्रिकाल संध्या करणारा अतिशय विद्वान तो गोकर्ण. आणि हा जो धुंदुकारी होता
शाळेत जायचा, पण जाताना रस्त्यानं एखादा म्हातारा माणूस दिसला त्याची काठी ओढायची, काठी ओढायची. कुत्र्याचे पिल्ले दिसले की उचलायचे आणि विहिरीत टाकायचे. आता बघा पत्त्याचे डाव ज्या ठिकाणी त्यावेळेला असं उभं राहायचं. आत्मदेवानं शिक्षा करण्याचा प्रयत्न केला बरं का, आत्मदेवानं शिक्षा करण्याचा प्रयत्न केला, पण मध्ये मध्ये धुंदुलीनं अडवलं, खबरदार माझ्या पोराला मारायचं नाही. अशा धुंदुली आजही आहेत बाबा गावागावात. बाप जर शिक्षा करू लागला, खबरदार माझ्या पोराला मारायचं नाही. आपल्याला का 17 आहेत का? 9 सासायासाने एकच झालेलं. पण विचार लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हा तुमचा लाड उद्या तुम्हाला भोवणार आहे. बाप शिक्षा करत होता पण धुंदुली नाही ऐकली. मोठा झाला, त्रास देऊ लागला. धुंदुकारी त्रास देतोय म्हणून त्रासाला कंटाळला आणि पुन्हा एकदा आत्मदेव आत्महत्या करायच्या उद्देशानं जंगलाकडे निघाला. अगोदर आत्महत्या करायला निघाला पण मुलगा नव्हता म्हणून, आता आत्महत्या करायला निघाला पण कशामुळं? तसा धुंदुकारी सारखा मुलगा आहे म्हणून अडवलं गोकर्णानं. आणि गोकर्णानं उपदेश केला आत्मदेवाला, म्हणजेच मुलानं उपदेश केला बापाला. काय म्हणतोय लक्षात घ्या. जर वडीलधारी माणसं सरळ मार्ग सोडून जर चुकत असतील तर लहान्यानं सुद्धा उपदेश करायला हरकत नाही बरं का. गोकर्णानं उपदेश केला आणि सांगितलं, बाबा आत्महत्या करणं महापातक आहे, पाप आहे. म्हणून तुम्ही भागवतासारखा ग्रंथ त्याचा अभ्यास करावा, अध्ययन करावं. आणि जंगलात जा तुम्ही, हरकत नाही. सोडा संसार. काय संसारामध्ये? जंगलात जा आणि मुक्ती मिळवून घ्या. आत्मदेवानं मुक्ती मिळवून घेतली. आता राहिली फक्त धुंदुली. आता तिचा लाड तिला भोवणार होता. जेवढा लाड धुंदुकारीचा केला त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली. दे मला दारू प्यायला पैसे, दे आज मला डाव खेळायला पैसे. कंटाळली ती आणि तिनं देखील एका दिवशी घर सोडलं. रात्रीच्या अंधारामध्ये घर सोडून जायला गेली, पण नशीब एवढ्या लवकर सोडत नसतं. पतीला छळलेल्याचं पडली विहिरीमध्ये, मेली. म्हणून म्हणतो कोणालाही छळा पण पतीला नका छळू. कोणाला छळा म्हणजे छळा महाराजाला. हा ऐका, ती निघाली आणि विहिरीत पडून मेली. म्हणजे दुर्दशा कशी झाली ते सांगायचंय. दुर्दशा झाली. आता धुंदुकारी, आता मोकळा सुटला, मोकळा. आता कोणाचा अंकुश राहिला नाही. जो भाऊ गायीपासून झालेला तो देखील तीर्थयात्रेच्या निमित्तानं निघून गेला. आणि आता धुंदुकारी एकटा. 5 वेश्या त्यांना आणून ठेवल्या घरामध्ये. 5 वेश्या. काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका. धुंदुकारी त्या एकट्या धुंदुकारीची कथा नाही, ही कथा तुमची आणि आमची आहे. त्या 5 वेश्या त्याच्याच घरात नाहीत, तुमच्या आमच्या घरात सुद्धा आहेत. याला मी सांगितलं, उत्तम नगर म्हणजे कोणतं नगर? हेच उत्तम नगर. शरीर उत्तम चांगले सांगितलं. याच नगरामध्ये 5 वेश्या राहतात. काही जणांनी 3 सांगितल्या. काम, क्रोध, लोभ. बाबा काही बरोबर आहे. काही ठिकाणी 5 सांगितल्या, काही ठिकाणी षडविकार 6 सांगितल्या. इथं 5 सांगितल्या, हरकत नाही. चला, मुख्य 3 काम, क्रोध आणि लोभ. त्याच्यापासूनच तयार मग दुसरे. त्याचे शोक, त्या वेश्यांचे शोक पुरवण्यासाठी मग चोऱ्या करू लागला. राजाच्या घरी एका दिवशी चोरी केली, मोठं धन गाठोडा आणलं आणि आणल्याच्या नंतर टाकलं त्या वेश्यांच्या पुढं. त्यांनी विचार केला, अगं यांना पकडण्यासाठी जर इथं सैनिक आले आणि त्यांनी आपल्याला देखील पकडलं तर आपल्यालाही घेऊन जातील, धनही घेऊन जातील, सगळंच जाईल. मग यालाच मारून टाकू ना. रात्रीच्या वेळेला झोपलेल्या अवस्थेमध्ये गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला पण मरत नाहीये. तोंडानं ओरडू लागला पण आवाज येऊ नये याच्यासाठी जळते निखारे त्याच्या तोंडामध्ये टाकले आणि हाल हाल करून मारला. हाल करून मारलं त्याला. आणि त्या 5 वेश्या धनाचं गाठोडं घेतलं आणि निघाल्या. जे विकार असतात, विकार मेल्याच्या नंतर राहतात का? विकार मेल्याच्या नंतर म्हणतं का कोणी, अहो मोह राहतो का? मोह, मला चांगला सुगंधी साबण आणा बरं. कोणी म्हणतं का? चंदनाच्याच लाकडात जाळा. काही मोह राहत नाही, कोणताच विकार राहत नाही. गेल्या त्या वेश्या निघून. आता तीर्थयात्रेच्या निमित्तानं गावातले काही लोक त्या उत्तम नगरातले कुठं गेले होते? गयेला. काय आहे गयेला? गयासूर नावाचा एक राक्षस मारला देवानं. आणि त्या गयासुराला एक देवानं मरताना वर दिला होता. तिथं जो कोणी पिंडदान करतो त्याला मोक्ष मिळतो. तिथं
अस्थि विसर्जन पिंडदान. रामप्रभूनं सुद्धा राजा दशरथाचं अस्थि विसर्जन केल्याचं उल्लेख आहे. तिथं विष्णुपद नावाचं एक तीर्थ आहे. विष्णुपद भगवंताच्या पायाची खूण आहेत, ते पायाचे पाऊल खूण आहेत तिथं विष्णुपद तीर्थ. हा तर तिथं त्या गावकऱ्यांनी जाऊन सांगितलं गोकर्णाला, अरे बाबा तुझा भाऊ मरण पावला. त्यानं तिथं पिंडदान केलं आणि गावाकडे आला. गावाकडे आल्यावर म्हणला दुसरीकडे राहण्यापेक्षा आपल्या घरी जाऊन राहू. रात्रीच्या वेळेला जेव्हा झोपला त्यावेळेला चित्रविचित्र आवाज काढत तो धुंदुकारीचा आत्मा त्याला त्रास देऊ लागला. कोण आहेस तू? त्यावेळेला तो धुंदुकारी पुढे आला आणि सांगितलं, अरे दादा मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी, मला कशामुळे त्रास देतोय? सार तुला तर तुझं पिंडदान केलं. माझ्यासारख्या पाप्याला मुक्ती मिळेल का पिंडदानानं गयेसारख्या ठिकाणी? नाही, मला मुक्त कर दादा, मला मुक्त कर. दुसऱ्या दिवशी सूर्याला थांबवलं, सूर्याला विनंती केली, मला मुक्तीचा मार्ग दाखव, माझ्या भावाला मुक्त करायचंय. सूर्यानं सांगितलं, सूर्याचा उपासक होता. सूर्याला थांबवणारे सुद्धा वीर आपल्या देशात होऊन गेले बरं का, होऊन गेले. हा सूर्यानं सांगितलं सत्कर्म कर, आणि भागवतासारखं दुसरं सत्कर्म नाही. मोठा मंडप टाकला आणि मंडप टाकून भागवत कथा सांगायला सुरुवात केली. सगळे गावकरी आले. धुंदुकारी आला असं म्हणतात, त्याला 7 पेरेच्या बांबू मध्ये बसायला जागा दिली. जशी जशी कथा सांगितली एक दिवसाचा एक पेरा फुटलं. 7 दिवसामध्ये धुंदुकारी मुक्त झाला आणि विमान आलं न्यायला. विमान सगळे गावकरी गर्दी करू लागले, पण विमानाच्या चालकानं सांगितलं कोणालाच नाही, तिकीट फक्त धुंदुकारीला. ते गावकरी म्हणले, अरे असं कशामुळं? त्यावेळेला सांगितलं कोण? गोकर्णानं, माझ्या भावानं कथा श्रवण केली. ते म्हणले आम्ही पण ऐकली की. तेच ना, तुम्ही ऐकली, माझ्या भावानं श्रवण केली म्हणून त्याला विमान. विमान शब्दाचा दुसरा अर्थ विमान, अभिमान नसलेला. अभिमान गळून पळाला पाहिजे, अभिमान. चला पुन्हा एकदा त्या गोकर्णानं भागवत कथा सांगून सगळा गाव मोक्षपदाला नेला. अशी गोड भागवत कथा आहे. उद्यापासून